झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आपण यामध्ये सुरुवातीला आपले जे पाहुणे सहभागी झाले त्यांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये करूयात. माझ्या शेजारी स्टुडिओमध्ये सुधाकर तांबोळी, ते मुंबई विद्यापीठाचे मनसेचे सिनेट सदस्य आहेत. सुधाकरजी, स्वागत या कार्यक्रमामध्ये तुमचं. माझ्यासोबत चेतन गुरव आहे. चेतन विद्यार्थी आहे TY BComचा आणि चेतन प्रतिनिधित्व करणारे आजच्या रोखोकमध्ये महाराष्ट्रामधल्या सगळ्या कॉलेजियन्सचं. ठाण्याच्या स्टुडिओमधून प्राचार्य TA शिवारे सर आहेत, ते अध्यक्ष आहेत प्रिन्सिपल असोसिएशनचे, आणि त्यांचे मी स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर नरेंद्र पाठक आहेत आपल्याबरोबर, ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. पाठक सर, तुमचं देखील या चर्चेमध्ये स्वागत. आणि थोड्याच वेळामध्ये आमदार निरंजन डावखरे, ठाण्याच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार, ते देखील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपल्या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या पाहुण्यांना मी एक सांगू इच्छितो की सुरुवातीला आपण चर्चा करूयात ती मोबाईल जॅमरच्या बाबतीमध्ये. एकूणच मोबाईलचा वापर कॉलेजमधला, यावरती आपली ही चर्चा असेल, आणि त्यानंतर आपण निवडणुकांच्या बाबतीत चर्चा करूयात. सुरुवातीला चेतन, मी तुझ्याकडे जातो. जी एकूण चर्चा सुरू होती, मोबाईल जॅमर लागणार किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला मोबाईल वापरता येणार नाही, तुझी काय प्रतिक्रिया पहिली? मोबाईलला बंदी असावी कॉलेजमध्ये? मोबाईलला बंदी म्हणजे जसं की बोलायला जातं की पूर्ण कॅम्पसमध्येच, अख्ख्या कॉलेजमध्ये जॅमर लावला जाणार. गरज नाहीये त्याची. म्हणजे आपण म्हणतो, प्रत्येक वेळीच म्हणत आलो की काळानुसार माणसाने बदलत गेलं पाहिजे, तशी आजच्या पिढीची गरज आहे ही मोबाईल. परंतु त्याच्यावर एक निर्बंधच म्हणून की आज खरंच होतंय. आता मी स्वतः माझ्या क्लासरूममध्ये जेव्हा बसतो तेव्हा करतो. लेक्चर सुरू असताना आपले प्राध्यापक किंवा कोणी टीचर्स असतील आपले शिकवत असताना आपली मुलांचं व्हॉट्सअप, फेसबुक, बरेचसे सोशल नेटवर्किंग आता अवेलेबल आहेत, त्याच्यावर चॅटिंग सुरू असतं. तो पूर्ण कॅम्पसला किंवा अख्ख्या कॉलेजला जॅमर न लावता तेवढ्या पर्टिक्युलर वर्गापुरतं किंवा त्या पर्टिक्युलर लॅब पुरतं जर का जॅमर लावलं तर ठीक आहे, आपल्याला तिथे निर्बंध बसू शकतो. पण पूर्णतः कॉलेजमध्ये मोबाईल बॅन करणं हे फार म्हणजे न पटणार आहे प्रत्येक निश्चित. चेतन, खरं तर तू अत्यंत चांगला मुद्दा मांडला. इथूनच मला सुरुवात करायची होती आणि मी थेट TA शिवारे सरांकडे जाईल. सर, तुम्ही प्राचार्य आहात, प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष आहात. सगळ्या आजची जी परिस्थिती आहे, कॉलेज विश्वास बदलता लाईफ, आपण जी एकूण चर्चा करतोय त्यामध्ये लेक्चर सुरू असतं, व्हॉट्सअपवरती चर्चा सुरू असते, ग्रुप SMS सुरू असतात. मोबाईलवरती निर्बंध लावावा असं कुणालाही वाटणार नाही, कारण आपल्या तरुणाईला आपण असं बांधूच शकत नाही, किंबहुना तसं व्हायला नको. पण निदान काहीतरी प्रमाणात तरुणाईनं स्वतःला आचारसंहिता लावण्याची गरज आहे का, हा या चर्चेनंतर पुढच्या चर्चेचा मुद्दा येतो, आणि त्यावरच आपण महत्वाची चर्चा करणार आहोत. काय वाटतं आपल्याला? शिवारे सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? शिवारे सरांपर्यंत माझा आवाज पोहोचत नाही. मी जाईन पुन्हा शिवारे सरांकडे, पण माझ्यासोबत सुधाकर तांबोळे आहेत. सुधाकरजी, आपण या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. जो प्रश्न मी सरांना केला तोच तुम्हाला करेल. निदान काहीतरी आचारसंहिता, कारण कॉलेजमध्ये आपण शिकायला जातो, या सगळ्यामध्ये पालक किंवा प्राध्यापकांशी बोलताना या संदर्भात स्पष्ट नाराजी व्यक्त केली जाते. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळात आपल्याबरोबर जे विद्यार्थी आहेत, चेतनजी यांनी आपण विचारल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना ह्या ज्या मोबाईल जे काय जॅमर लावत आहेत, हे बऱ्याचशा प्रमाणात त्याच्यामध्ये फायदे तोटे हे दोन्ही याच्यामध्ये आहेत. परंतु याच्यामध्ये फायदे आपण जर बघितले तर मुलांच्या ज्या अडचणी असतात, अनेक प्रॉब्लेमला त्यांना सामोरं जावं लागतं. मग विद्यापीठाचे काही प्रश्न असतील, परीक्षा असतील, ते सुद्धा आता SMS माध्यमातून त्याचा जो बारकोड नंबर आहे ते कॉलेजला पाठवत असतात, किंवा विद्यार्थ्यांच्या काही घरामध्ये अजून इतर काही प्रॉब्लेम असू शकतात. त्यामुळे एक फायदे खूप आहेत. तसे थोडेफार प्रमाणामध्ये त्यांनी सांगितलं की क्लासरूममध्ये एखादी लेक्चर चालू असेल, परीक्षा चालू असेल, त्यावेळी व्हॉट्सअपवरती किंवा बाकीच्या गोष्टींवरती किंवा गेम्स खेळत असतात, त्याला कुठेतरी अशी एक बंदी असावी. हे जे काय त्यांना जर काय हा जामर लावायचाच आहे, त्या प्रिमायसेसमध्ये न लावता कॉलेजच्या किंवा शैक्षणिक संस्थेच्या त्या वर्गामध्ये की या संदर्भात आपल्याला काय आचारसंहिता करता येईल? त्याच्यासाठी निदान त्यांनी चेतननी सांगितल्याप्रमाणे त्या मताशी मी सहमत आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला एवढाच खर्च करायचा असेल शासनाला, तर त्यांनी त्या वर्गापुरता जामर लावावा आणि तो बस मोबाईल तिथे तो बंदच होईल ना. वर्गापुरता जॅमर लावा असं तुमचं म्हणणं? आणि निदान त्यांनी तसं मला जॅमरची आवश्यकता नाहीच आहे. जर त्यांच्याकडे जास्त पैसे झाले असतील, सरकारकडे, शासनाकडे खर्च करत असेल, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलंच असेल कोणाला जॅमरचं, तर त्यांनी वर्गापुरता तुम्हाला प्रश्न विचारतो. CCTVच्या बाबतीत सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने CCTV लावायचे तुम्ही आदेश दिले, सर्क्युलर काढलं, काय झालं? काहीच नाही झालं. मुळात हे वेगवेगळे प्रयोग तुम्ही विद्यार्थ्यांवरती लादता आणि त्या प्रयोगांचं पुढे काय होतं यांच्याकडे कुठलीही माहिती नाही. इथे मुद्दा हा आहे. खरं तर कसं आहे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवरती कोणी बंधनं लादली तर ते सहसा सहन करत नाही. आपण त्या वयामध्ये कॉलेजमध्ये सहन करत नव्हतो आणि तो स्थायी भाव आहे तरुणाईचा, उद्रेक करणं किंवा ती बंधनं झुगारून देणं.
पण इथे एक गोष्ट अतिरेक या गोष्टीचा होत चाललाय. जॅमरच्या माध्यमातून या चर्चेला सुरुवात झाली तर विद्यार्थ्यांनी चेतनला मला वाटतं काहीतरी बोलायचं. हा चेतन काय साधा सरळ जरी उपाय केला, जसं की आता प्रत्येक कॉलेजमध्ये शाळेमध्ये होतं की आपण ज्यावेळी एक्झामला जातो तेव्हा आपल्या बरोबर जी काही बॅग असते, पुस्तक असतं किंवा आपला सेलफोन असतो, तो जेव्हा आपण त्या वर्गात परीक्षेच्या काळात बंद असतो. परीक्षेच्या काळात आपण तो बंद ठेवला जातो. हेच जर का प्रत्येक लेक्चरला केलं की लेक्चरला तुम्ही एंटर करण्यापूर्वी एक जो सरांचा डेस्क असतो त्याच्या बाजूला किंवा त्या डेस्कवरती आपले मोबाईल सायलेंट मोडवर किंवा स्विच ऑफ मोडवर ठेवून दिले, जाण्याच्या वेळी तुम्ही तो मोबाईल तुमचा घेऊन जा. म्हणजे काय की जॅमरचा खर्च नाही, जसे की सर म्हणाले की जॅमर लावायचं कॉन्ट्रॅक्ट दिलंच नसेल, तर मग हा साधा आणि सरळ उपाय जो की एरवी फक्त परीक्षेच्या काळात न करता एरवी जरी केला तर त्याचा चांगला उपयोग, त्याची तशी अंमलबजावणी करता येईल का? निश्चित सुधाकरजी मी येतो तुमच्याकडे, पण पुन्हा जाईन मी शिवारे सरांकडे. शिवारे सर, एक प्राचार्य म्हणून तुम्ही काम करता या सगळ्यामध्ये. चेतननं एक सूचना मांडली की खरोखर त्या निमित्तानं ही चर्चा आपली सुरू झाली आहे, तर आपल्याला जसं परीक्षेच्या काळामध्ये आपण मोबाईल बंद ठेवतो, मग तशी आचारसंहिता किंवा तसा काहीतरी नियम एक सगळ्या कॉलेजेसना लागू झाला पाहिजे की लेक्चर सुरू असताना किंवा लॅबमध्ये असताना इतर कुठल्याही महत्वाच्या जे कॉलेजमध्ये तास सुरू असतात त्यावेळेला मोबाईल बंद करता येईल किंवा असं काही करता येईल का आपल्याला? आता चेतनचं आणि सुधाकर तांबोळचं ऐकलं नाही. वर्गामध्ये जनरली आम्ही प्रिन्सिपल मोबाईल ऐकू येत नाही. हॅलो, ऐकू येतं? सर बोला बोला, ऐकायला येते, बोला. नाही ऐका ना, आता कॉलेजमध्ये जर मोबाईल वापरला वर्गामध्ये किंवा लायब्ररीमध्ये त्याला 500 रुपये आम्ही दंड करतो. खरं मुलामध्ये अवेअरनेस आला पाहिजे हा की मोबाईल क्लासरूम मध्ये वापरू नये किंवा लायब्ररीमध्ये वापरू नये. हा आता विद्यार्थी संघटना आहेत, मनसेचे आहेत, चेतन गुरव आहे किंवा अभायपचे आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत. त्या विद्यार्थ्यांनी कळलं पाहिजे की कुठं मोबाईल वापरायचा. आणि हे जर कळलं तर जॅमरची काही आवश्यकता नाही. आता ही काय पिढी लहान नाही आहे, ही ग्रॅज्युएट म्हणजे अंडर ग्रॅज्युएट मतदानला करायची आहे. म्हणजे ह्यांचं यांना कळलं पाहिजे मोबाईल कुठं वापरायचा. कारण मोबाईलचे फायदे फार आहेत, तोटे कमी आहेत. कारण आता हे जगामध्ये कुठेही जॅमर लावायचं, इंग्लंडमध्ये घ्या किंवा अमेरिकेमध्ये घ्या, न्यूझीलंडमध्ये घ्या, मोबाईल जॅमर लावता येत नाही. हे तिचे लॉज आहेत. कारण त्यांना फ्रीडम आहे. कारण कुठं वापरायचं हे मुलांनी ठरवलं पाहिजे, हीच माझी विनंती आहे. निश्चित, म्हणजे त्या या सगळ्या अनुषंगाने या चर्चेला सुरुवात झाली आहे. मी नरेंद्र पाठक तुमच्याकडे येतो. सरांचा एक थोडासा कल असा पण असतो की बऱ्याच वेळेला विद्यार्थी 18 वर्षाच्या पुढचे असतात, त्यामुळे एक मतपेटीवरती डोळा ठेवून सगळ्या विद्यार्थी संघटना लगेचच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आक्रमक होतात किंवा एखाद्या निर्णयाच्या बाबतीत पटकन सगळीकडूनच पटापट प्रतिक्रिया दिल्या जातात. मग आता जॅमरच्या अनुषंगानं सगळ्या राजकीय पक्षांनी विरोध केला, विद्यार्थी नाही म्हणत होते, आम्ही सगळं, एकही माणूस हो म्हणायला तयार नव्हता. बरं, खरं तर सरांकडे मी येईन. प्रश्न हाही आहे, प्राध्यापक आणि शिक्षकांना सुद्धा या जॅमरची अडचण होणार आहे. पण जसा चेतननं मुद्दा मांडला, तुम्हाला काय वाटतं, काय आचारसंहिता असली पाहिजे याच्यावर? नाही, मुळात हा विषय जो आहे हा राजकीय निर्णय आहे आणि याचा काही पॉलिटिकल फायदा होणार आहे. खरं याच्याशी हा विषय जोडला जाऊ नये असं मला वाटतं. कारण हा विषय टेक्नॉलॉजीचा आहे. आज 5वी-6वीच्या मुलांपासून सुद्धा त्यांना टॅब ऑपरेट करता येतो, मोबाईल ऑपरेट करतो आणि या मोबाईलचे खूप फायदे आहेत. आपण अशी भीती का बाळगतोय की याच्यामुळे विद्यार्थी बिघडणार आहे किंवा कॉलेजच्या प्रशासनामध्ये अडचणी येणार आहे? नाही पाठक साहेब, तोटा आहे की तोटा आहे. आता या आपला कार्यक्रम सुरू असताना कोणी मोबाईलवरती बोललं तर आपल्याला प्रचंड डिस्टर्ब होईल. मुळात शिक्षकांना अडचण तीच असते. त्या निमित्तानं, जॅमरच्या निमित्तानं जसा विरोध झाला तशी आचारसंहिता असली पाहिजे का विद्यार्थ्यांवरती? त्यासाठी जी नाही, त्यासाठी जॅमर हा उपाय नाहीये. तर कॉलेजने कॉलेजच्या स्तरावरती एक आचारसंहिता करावी. जी आचारसंहिता ही कॉलेजची गरज आहे ना, की वर्गामध्ये जाताना फोन स्विच ऑफ करावे. अशा पद्धतीची काही आचारसंहिता महाविद्यालयाच्या स्तरावर करावी आणि विद्यार्थ्यांना मर्यादित स्वातंत्र्य दिलं तर मला वाटतं मोबाईल ही अडचण होणार नाही, उलट मोबाईल हे वरदान होईल. आज विद्यार्थी लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतात, विद्यार्थिनी LCR मध्ये बसून अभ्यास करतात. ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला आवश्यकता आहे त्या ठिकाणी मोबाईलचा वापर त्याला करता आला पाहिजे. हा, त्याची अडथळा होणार नाही वर्गामध्ये, परीक्षेच्या काळामध्ये. त्याच्यासाठी आचारसंहिता असणं हे आवश्यक आहे.
आमदार निरंजन डावखरे आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. खरं तर ते पदवीधर सगळ्या लोकांचे ते आमदार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधी राजकारणामधले. निरंजन, आपण पुढच्या भागामध्ये निवडणुकांच्या बद्दल चर्चा करणार आहोत महाविद्यालयांच्या, पण आता मोबाईल जॅमरच्या निमित्तानं जसं मोबाईल जॅमरला सगळ्यांनी एकदम पटकन विरोध केला तसंच विद्यार्थ्यांची देखील कुठेतरी जबाबदारी आहे की कॉलेजमध्ये असताना त्यांनी मोबाईलचा वापर कुठे करावा या संदर्भामध्ये त्यांनी बंधनं पाळली पाहिजे. राजकीय पक्ष आणि संघटना जर कॉलेजेसने असे नियम केले तर कॉलेजेसच्या पाठीशी उभे राहतील का? नमस्कार. पहिले तर निश्चितच जॅमरचं समर्थन कोणीही करत नाहीये आणि मला वाटतं जेवढ्या पण महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये वर्गांमध्ये क्लासरूम्समध्ये मोबाईल अलाउड बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये नाही आणि निश्चितच मुलंही ती आचारसंहिता पाळतात. त्याचबरोबर लायब्ररीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मोबाईल्स नेणं हे अलाउड नाही आणि त्याच्यामुळे त्या हिशोबानेच विद्यार्थीही तशी बंधनं पाळतात. शाळेनी किंवा संस्थेनी या संदर्भातली कॉलेजेसनी जर रूल्स रेग्युलेशन स्ट्रॉंग केले तर निश्चितच मुलं त्या रूल्स रेग्युलेशन्सला पाळतील असा विश्वास मला आहे. नाही, राजकीय पक्ष संघटना या सगळ्याला विरोध करणार नाहीत किंवा सरांचा प्रत्येक प्राचार्याचं किंवा प्रत्येक कॉलेजच्या संस्थेला एकच भीती असते, कुठल्याही विद्यार्थ्यांच्या संदर्भातला निर्णय घेतला महाविद्यालयीन ती म्हणजे त्यांच्याशी संबंधित राजकीय पक्ष आणि संघटनांची. काय सांगाल तेव्हा? नाही, राजकीय पक्ष कुठलाही राजकीय पक्ष असो किंवा कुठलीही विद्यार्थी संघटना असो ती कुठल्याही कॉलेजच्या डिसिप्लिनच्या विरोधात जाणार नाही, पण त्याचबरोबर व्यक्ती स्वातंत्र्य ही एक गोष्ट असते आणि ती फ्रीडम प्रत्येक विद्यार्थ्याला भेटणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे जे संस्थेच्या आणि जे महाविद्यालयांचं जे शिक्षण हे देण्याचा मुख्य उद्देश आहे त्याला डिस्टर्ब न करता प्रत्येकाचं फ्रीडम जपणं हे गरजेचं असतं आणि प्रत्येक पक्ष संघटना म्हणा किंवा कुठलीही विद्यार्थी संघटना म्हणा हे ते जपण्याचाच प्रयत्न करत असते आणि तेवढं जपण्याचं काम प्रत्येक संघटना करेल निश्चितपणे. विद्यार्थ्यांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या मुंबईमधल्या, त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत. पण शिवारे सरांकडे मला जायचं एका प्रश्नासाठी. शिवारे सर, तुमच्याकडे मी येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर विद्यार्थ्यांना आपण अशा पद्धतीचे रूल रेग्युलेशन्स घातले तर किती टक्के विद्यार्थी ते पाळतात किंवा किती वेळा आपल्यावरती दंड करण्याची पाळी येते, किती वेळा विद्यार्थ्यांना तुम्हाला बंधनं घालावी लागतात किंवा किती वेळा विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची पाळी येते, काय सांगाल? असे विद्यार्थी एक 10% असतात. 10% विद्यार्थ्यांना आम्ही फाईन करतो किंवा त्याचा मोबाईल जप्त करतो, त्याच्या आई वडिलांना बोलवतो, आई वडिलांना घेऊन या आणि तो मोबाईल तुम्ही परत घ्या. तर असे सगळे विद्यार्थी असे नाही करत. जाऊन 100% फक्त 10% असे विद्यार्थी आहे. खरं एकदा त्यांच्या वडिलांना कळलं की प्रिन्सिपल फाईन करतात, लायब्ररीमध्ये मोबाईल चालू असला किंवा कॉलेजमध्ये क्लासरूममध्ये चालू असला तर त्यावेळी त्यांच्या वडिलांनाही कळतं की बाबा माझा मुलगा कुठं चुकलेला आहे. अशी आहेत मुलं. खरं ह्याच्यात 90% मुलं ही चांगली मुलं आहेत आपली आणि 10% असतील ते असे 1-2 वेळा फाईन केल्यानंतर ते त्यांनाही समजतं आपली काय चूक झालेली आहे आणि सुजाण मुलं असतात, ती शिकलेली मुलं आहेत आणि चांगल्या घराण्यातली मुलं असतात ती. कारण माझी एक विनंती आहे विद्यार्थ्यांना की बाबा तुम्ही मोबाईल वापरू नका. आताच फाटक साहेबांनी सांगितलं की बाबा आचारसंहिता मुलांना स्वतःहून केली पाहिजे. आम्ही सांगतोय, आमचे टीचर सांगतात, आम्ही सांगतोय. खरं मुलांना स्वतःहून एक काहीतरी बंद घातले पाहिजे की बाबा हे करता कामा नये, एवढीच माझी विनंती आहे. निश्चित. बघा, आपण सगळे पालक मंडळी देखील रोखोक आज पाहत असतील तर हे सगळे विद्यार्थी बघत असतील. निदान कॉलेजमध्ये जशी ज्या पद्धतीनं अचानक सगळ्यांनी पटकन जॅमरला विरोध केला तसंच आपण कॉलेजमध्ये मोबाईल वापरताना किंवा कुठल्याही शैक्षणिक संस्थेच्या आवारामध्ये लायब्ररी असेल, लॅब असेल, त्या ठिकाणी मोबाईल वापरताना काही प्रमाणात तरी निदान आपण आपल्या स्वतःवरती बंधनं घातली पाहिजे, हे शिवारे सरांचं देखील म्हणणं आहे. मुंबईतल्या विद्यार्थी नामे विचारल्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना काय वाटत होतं पाहूयात आपण. काही घडलं कॉलेजमध्ये पण आपण बाहेर कळवता नाही येणार आपल्याला, मग ते इमर्जन्सीसाठी फोन लागतोच आपल्याला, पण जॅम करून मग प्रॉब्लेम्स होतील. स्टुडंट्स म्हणून आम्ही खूप मिसयूज करतो, लेक्चर्समध्ये वगैरे मोबाईल वापरला जातो, पण मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे कधीही पाणी साचू शकतं, कधीही कुठलाही टेरर अटॅक होऊ शकतो, जेव्हा घरच्यांना काळजी असते. मोबाईल फोन्स आम्हाला दिले गेले आहेत कारण आमच्या घरच्यांना काळजी आहे आणि काहीतरी कॉन्टॅक्ट करण्याचं साधन आहे. कॉलेजच पूर्ण रिकामी दिसेल जर मोबाईल जॅमर लावला तर. कोणी कॉलेजच्या आतच येणार नाही कारण सगळ्यांना मोबाईल इज लाईक फार राहील. मी त्या हॉस्टेलमध्ये राहते, जर इन केस माझा मोबाईलच बंद केला गेला, कॉलेजमधनं काही इम्पॉर्टंट नोटीस मला घरी सांगायची आहे, मला काही प्रॉब्लेम झाला, मला पेरेंट्सशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि इन केस जॅमर असेल तर मग मी कसं कॉन्टॅक्ट करणार. मोस्टली कॉलेजेसमध्ये कॅमेराज म्हणजे CCTV कॅमेराज वगैरे बंद असतात, तर मग त्याच्यापेक्षा जॅमर हे लावणं हे फार टोकाचा निर्णय आहे. त्याच्यापेक्षा आधी तुम्ही ते कॅमेरेज म्हणजे जे काही कॅमेरा आहेत ते आधी व्यवस्थित म्हणजे चांगल्या चालू स्थितीत ठेवा. तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या.
मित्रमैत्रिणींनो, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला मोबाईल हवा आहे, कॉलेजच्या आवारामध्ये हवा आहे, तुम्हाला सगळ्यांशी कनेक्ट राहायचंय, संपर्कात राहायचंय. पण जसं शिवारे सरांनी सांगितलं किंवा सगळ्यांच्या चर्चेमधला नूर आहे, विद्यार्थी तुमचा इथं बसलेला प्रतिनिधी देखील म्हणतोय की निदान तुम्ही स्वतः या जॅमरच्या निमित्तानं जी चर्चा उपस्थित झाली आहे त्यातनं कॉलेज विश्वाचं जे बदलतं लाईफ समोर आलंय त्यातनं निदान स्वतःवरती काहीतरी बंधनं विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घालणं आवश्यक आहे, हे अगदी नक्की आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.